पेठ तालुक्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पुन्हा एकदा भीतीदायक ठरला आहे। आज सकाळी बोडार माड परिसरात 50 वर्षीय महिलेवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार बोडार माड येथे राहणाऱ्या मंदाबाई वातास या आपल्या बहिणीसोबत शेताकडे जात होत्या। गावापासून काही अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झडप घातली। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। या हल्ल्यात मंदाबाई यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। नाशिक स्टार न्यूजसाठी सोनवडके, नाशिक। आम्ही तर सरकार दवाखान्यात आलो। आता दवाखान्यात लागेल आहे तर तोंडाला पण लागेल आहे। ती पुढं होती, जाता जाताना सोडी घातली त्याने, ती पडली खासत तिला पुढं उडी घातली पुढं। मग गोरड्या केल्या ना, मी पळत आलो। सुरेश वातास या महिलेवरती वन्य प्राणी म्हणजे बिबट्यांनी हल्ला केल्याचं साधारण ठीक 12 वाजता कळताच गावातील प्रतिष्ठित माणसाशी संपर्क साधून पेशंटबाबत विचारपूस केली। माणसाबाबत विचारपूस केली असता सदरचा पेशंट हा आम्ही घेऊन येत असल्याचे त्यांनी मला सांगितले। त्यानुसार मी तात्काळ शासकीय ग्रामीण रुग्णालय पेठ येथे उपस्थित राहून संबंधित वैद्यकीय अधिकारी पेठ यांना भेटून पेशंटचा केस पेपर काढून घेतला आणि पेशंट आल्यानंतर पहिलं प्राधान्य गर्दी असतानाही डॉक्टर साहेबांनी त्या संबंधित पेशंटला दिलं। डॉक्टर साहेबांनी प्राथमिक उपचार केलेला आहे। संबंधित असं कळून येतं आहे की ह्या महिला जंगलामध्ये जळू सरपणासाठी गेलेल्या होत्या। संबंधित जी जखमी झालेली महिला आहे तिच्याबरोबर तिचीच बहीण सोबत असताना बिबट्याने दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्या महिलेवरती